हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत इलेक्ट्रॉनिक फॅमिली रजिस्टर किंवा त्याला आपण ई फॅमिली असंही म्हणतो. तर हे पाहण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्या आजच्या विषयाकडे. तर इलेक्ट्रॉनिक फॅमिली रजिस्टर काय आहे ते पाहूया. ही सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेली संकल्पना आहे. यालाच डिजिटल फॅमिली आय डी किंवा वन नेशन वन फॅमिली आय डी पण म्हणतात. तर इलेक्ट्रॉनिक फॅमिली रजिस्टर म्हणजे काय ते पाहूया. हे सरकारचे डिजिटल डॅशबोर्ड आहे, ज्यामध्ये देशातील प्रत्येक कुटुंबाचा संपूर्ण डेटा एका जागी असेल. सोप्या भाषेत कुटुंबाचा आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, शाळेचे रेकॉर्ड एकाच ठिकाणी असतात. सध्या का चर्चेत आहे? केंद्र सरकार वन नेशन वन फॅमिली आय डीवर काम करत आहे. नीती आयोग याचा आराखडा तयार करत आहे. काही राज्ये आधीच सुरू आहे. तर हरियाणा PPE, कर्नाटकमध्ये सेवा सिंधू, MP मध्ये समग्र आय डी, तामिळनाडूमध्ये स्मार्ट कार्ड. उद्देश आहे योजनांचा गळती रोखणे, बनावट लाभार्थी हटवणे, पात्र लोकांना ऑटो लाभ देणे. 2025-26च्या बजेटमध्ये याआधी निधीची तरतूद पण झाली आहे, त्यामुळे चर्चा वाढलेली आहे. यात काय काय माहिती असेल? सरकारने सांगितले आहे की ई फॅमिली रजिस्टरमध्ये हे लिंक असेल, डेटा आणि कुठून येणार. तर मूलभूत माहिती: पॅन कार्ड, आधार कार्ड, जन्मदाखला, आर्थिक उत्पन्न प्रमाणपत्र, बँक खाते, आयकर रिटर्न, सामाजिक जात प्रमाणपत्र किंवा BPL APL स्टेटस, शिक्षण आणि आरोग्य, शाळा कॉलेज, ABAचे हेल्थ आय डी आणि लसीकरण. योजना: रेशन, पेन्शन, PM आवास, किसान सन्मान. याचे फायदे काय आहेत? तर ऑटो पात्रता: तुमचे उत्पन्न कमी झाले की सिस्टम स्वतःच गृहलक्ष्मी किंवा लाडकी बहीण यासाठी नाव टाकेल. पुढचा फायदा आहे एकदाच KYC: एकदा माहिती दिली की परत कुठेही डॉक्युमेंट्स द्यायची गरज नाही. तसेच फसवणूक बंद: एकाच व्यक्तीला 2 ठिकाणी पेन्शन किंवा रेशन मिळणार नाही. पुढे आहे जलद मदत: पूर, दुष्काळासारखे वेळी पात्र कुटुंबांना 24 तास मदत. चिंता आणि प्रश्न: लोकांच्या 3 प्रमुख शंका आहेत. पहिली आहे डेटा प्रायव्हसी: एवढा सगळा डेटा एकत्र असेल तर सुरक्षित राहील का? दुसरा प्रश्न: सक्ती आहे का? तर नाही, सध्या ऐच्छिक आहे, पण योजना घ्यायची असेल तर लागेल. तिसरे आहे चुका कशा दुरुस्त करणार? त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ई फॅमिली सेवा केंद्र सुरू होणार आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.